नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। व्हिडिओमध्ये दिसणारी मस्त अशी चमचमीत भाजी तुम्हाला पण ट्राय करायची आहे का? त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची। कढईमध्ये थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं। उभे चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे मी, खोबऱ्याचे पातळ काप केले ते यामध्ये टाकून व्यवस्थित खोबरं लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। त्यानंतर खोबरं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। कांदे पातळ कापलेत उभे, ते पण यामध्ये टाकून छान लालसर रंग येईपर्यंत कांदा त्याला परतून घ्यायचा आहे। नंतर कांदा साईडला करून घ्यायचा। पुन्हा थोडंसं तेल टाकायचे कढईमध्ये। 1 चमचा इथे मी धने घेतलेले आहेत अख्खे, ते यामध्ये टाकून घ्यायचे, मिक्स करायचे। नंतर पुन्हा मग सोललेलं लसूण घ्यायचा, अद्रक घ्यायचं, ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आणि जे खोबऱ्याचे काप केले होते ते यामध्ये टाकायचे आणि सर्व मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आता इथे आपल्या भाजीसाठी मसाला रेडी झाला आहे। आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे बटाटे कट करून घेऊया। तर बटाट्याचे साल काढून घ्यायचे। त्यानंतर बटाटे मीडियम साईजमध्ये असे कट करून घ्यायचे आहेत। आता आपला मसाला पण थंड झाला आहे। मसाला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे सर्व। त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाणी टाकून मसाला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे। आता लगेच गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचं। कुकर गरम झाले की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं, कढीपत्ता टाकून घ्यायचा। नंतर जो आपण वाटण केलं होतं ते टाकायचं। कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि चिकन मसाला घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा। जेवढं तिखट आपण खात असाल त्या प्रमाणामध्ये मसाले टाकायचे आहेत। नंतर थोडंसं पाणी टाकायचं। मसाल्याला छान आपल्या तेल सुटून द्यायचं। मसाल्याला तेल सुटलं की बटाटे टाकायचे। वाटाणा टाकलेला आहे इथे मी, फ्रोझन मटारच घेतला आहे। मिक्स करून घ्यायचं। भाजीमध्ये पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं, कितपत घट्ट पातळ भाजी हवी आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। वरतून भरपूर चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण लावून इथे मी 1 शिट्टी देऊन वाफ भरल्यानंतर गॅस बंद केलेला आहे। आणि त्यानंतर कुकर थंड झाला की आता आपण आपली भाजी बघूया। तर मस्त अशी भाजी रेडी झाली। भरपूर चिरलेली वरतून कोथिंबीर टाकली आणि भाजीला किती सुरेख रंग आलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करून घ्या।